आपला कुशलन भाऊ सारखा बुरगुंडा होईल ग बया. लाईट लावून दिसणार नाही याचा बुरगुंडा होईल ग बया. ये ताई तुला बुरगुंडा होईल ग. ये बयो तुला बुरगुंडा होईल ग. या दादा तुला बुरगुंडा होईल ग. हे भाऊ तुला 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 बुरगुंडा होईल ग. हे भाऊ तुला बुरगुंडा होईल ग. हे बुरगुंडा झाला शंकराला. शंकराची राणी पार्वतीला उदरी श्री गणेश आला. अन प्रथम वंदन करीते मी त्याला. माझे प्रथम नमन कोणाला? ज्योतिबाच्या सावित्रीला. शुभा घडवला त्या जिजाऊला माझे नमन असो. तर मंडळी, महाराज, जिजाऊ, अहिल्या, रमा, सावित्री यांच्या गोष्टी मी तुम्हाला काय सांगाव्यात. पण आजकालच्या बायका हाय रे, देखना दिवाण भिंतीवर ठेवा अशा असत्या. परवाच एका बाईला मी जाता जाता पाहिलं रस्त्यावर. तुरु 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 तुरु, एका हातात मोबाईल, एका हातात होतं अर्धवट खाल्लेलं चॉकलेट. म्हणलं बाई, अगं ते खाय तरी नाही तर फेकून तरी दे. मग तिच्या लक्षात आलं, अरे देवा, मोबाईलच्या नादामध्ये मी फक्त चॉकलेटच आणलं आणि लेकराला बसमध्ये इसर. बघा या आई म्हणू नका म्हणतात मम्मा म्हणा मम्मा. हाय रे मम्मा. हिच्या घरावरून जसं काही इंग्रजाचं इमानच गेलं होतं म्हणे मम्मा. हे निवृत्तीची माय, हे ज्ञानाची माय, हे भक्तीची भाकर वाढ, ज्ञानाचं भीकवाड गवया. सावित्रीच्या जिजाऊच्या कहाण्या आपण गातोच, पण आजकालच्या सावित्र्या काय म्हणतात? मी करन अशाचीच लगीन ज्याच्याकडं असेल पैसा जमीन. मी करील अशाचीच लगीन ज्याच्याकडे असेल पैसा आणि जमीन. नको त्याला भाऊ आणि बहीण, नको त्याला भाऊ आणि बहीण, घरात नको डस्टबिन. मंडळी, डस्टबिन म्हणजे काय? डस्टबिन म्हणजे तुमचे माय बाप आणि तिचे सासू सासरे. घरात नको डस्टबिन. बरं, या सावित्र्या, वट सावित्रीला आज डेरेदार वट वृक्ष माणुसकीप्रमाणे लोप पावत चालले तो शहरात. या अशा जमान्यात या बायका म्युन्सिपाल्टीच्या त्या जाळीला दोरा गुंडाळत्यात. काय म्हणतात माहितीये का? त्या जाळीमध्ये 10 सेंटीमीटरचं रोप. बरं, एका बाईने तर हद्दच केली. तिनं काय केलं? ड्रेनेजच्या पाईपाला जाऊन दोरा गुंडाळा. आणि कशी म्हणती? तिथं वडाचं झाड उगवलं होतं. अहो, जी ड्रेनेजच्या पाईपाला जाऊन दोरा गुंडाळती, तिचा नवरा तो गटारात लोळत लोळतच येईन. त्याची दारी कशी का नाही? फक्त शहरातच नाही बरं का, गाव तर ह्याच्या बी पुढे झालंय. आमच्या गावाची सरू सकाळी सकाळी फिरायला निघाली तरी सेल्फी काढी. ती सेल्फी विथ टंबरियल. आणि लगेच खालच्या आळीतला संध्या तिला मेसेज टाकतो, पांदीत भेट. अरे काय हे? आचार्य विनोबा भावे काय सांगतात? आचार्य विनोबा भावे काय सांगतात? अरे स्वरूप पहा विश्वरूप दिसेल. हे असं सेल्फीत स्वतःच रूप पाहतात व्हय? वट लाल करून काय चालते? नाही, माझं म्हणणं नाही का तुम्ही लिपस्टिक लावू नका, वट लाल करू नका. अहो, पण पोटातून निघालेला शब्द वटावर येऊन जगणं रंगवता आलं पाहिजे. झालंय असं, बाईचं बाईची झाली दुश्मन, बाईचं बाईची झाली दुश्मन, आणि पोटी नको तिला स्त्रीधन. मला एक नातू झाला की मी डोळे मिटन. बघा काय परिस्थिती आली आपल्या सुधारित देशात. म्हणजे शिवाजी जन्मावा तो शेजाराच्या घरात, तसं पोरगी जन्मावी ती सुद्धा शेजाराच्या घरात, अशी गत झाली आहे बघा. काय सांगत?
म्हणजे तू बाई असून तुला तुझ्या बाई असण्याचा अभिमान नसन तर तुला लेकीचं जन्माचं काय कौतुक असणार आहे? वा वा सांगा हा? वा वा. आणि म्हातारपणी आई वडिलांना सांभाळणाऱ्या जास्तीत जास्त पोरीच आहे हे सुद्धा मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकते. थोडक्यात काय मंडळी, मुलींना सामान समजू नका, मुलींना सामान समजू नका, मुलींना समान समजा. समाज सुधारेल आणि देशाची प्रगती होईल. बाई तुला बुरगुंडा होईल ग, हे बाया तुला बुरगुंडा होईल ग. हो क्या बात है प्राजक्ता, तू कमाल केलीयस. कमाल म्हणजे तू आलीस आणि तुझा जो आवाज लागला आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे मंत्रमुग्ध झालोय लिटरली. खरंय. मी डायरेक्ट डॉक्टरला विचारणार आहे त्याला काय वाटले. फारच भारी. म्हणजे भारूड ही पारंपरिक आपली कला, संत एकनाथांपासून चालत आलेलं हे भारूड आत्ताच्या काळात खरं तर नवीन पिढीसाठी ज्यांनी जपलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मला वाटतं आमच्यापेक्षा जास्त कौतुक कुणाला वाटत असेल माहितीये का, ज्या महिलांनी हे भारूड टिकवण्यासाठी जीवाचं रान केलंय खरे त्यांना खूप कौतुक वाटत असेल बघून की चला पुढच्या पिढीतलं कुणीतरी आहे जे हा वेश परिधान करून हे सादर करण्याचं धाडस करते आणि आमची ही कला ही परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करते. फार भारी. नेहमी आम्ही असं खूप डॉक्टरला बोलायचो की डॉक्टर मग या एकांकिकेमधनं आर्टिस्ट बघ, त्या एकांकिकेमधनं आर्टिस्ट बघ. तर डॉक्टर नेहमी म्हणायचा की नाही यार मातीतलं पाहिजे यार, नाही यार मातीतलं शोधून काढायचं यार. तर आज मला त्या वाक्यावरती मी खात्रीनिशी सांगतो की डॉक्टर तू मातीतलं सोनं शोधून काढलंयस. खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू की हा परफॉर्मन्स तू सादर केला. प्राजक्ता खूप ग्रेट. म्हणजे जगणं कसं असावं आणि कसं असू नये हे तू दाखवून दिलंस तुझ्या परफॉर्मन्समधून आणि लोकांना खूप आवडेल. आम्हाला तर खूपच आवडलं आहे. आणि तुला काय आता मार्क मला ते कमी पडतात पण तरी ओके. क्या बात. आणि डॉक्टर अर्थात कापूस. क्या बात है. थँक्यू सो मच प्राजक्ता अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. वा वा.